परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला एक वेगळी दिशा दिली, स्वतः झिजले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याला ज्ञान मिळालं, ज्याला समजलं, त्यांनी आपल्या समाजातील अज्ञानी माणसाला सुज्ञान करण्यासाठी जी आज्ञा दिली, त्या आज्ञेचं कडेकोटपणे पालन करणारे आजच्या विचारमंचावरील मान्यवर आदरणीय प्रभाकर ढगे, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यानिमित्त विचारपीठावर उपस्थित असलेले प्रमुख वक्ते डॉक्टर शरद गायकवाड सर, युगनायक गोवा संघटनेचे अध्यक्ष शिवानंद पिळणकर, साहित्यिक चंद्रकांत जाधव, रमेश पवार, जाधव सर आणि या सभागृहात उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. विषमतापूर्ण समाज आणि अत्यंत पराकोटीच्या कर्मठ प्रथा परंपरेत अडकलेल्या देशात हजारो वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा एक महापुरुष जन्माला आला. त्या महापुरुषांची 121वी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. गेली 90 वर्ष ज्या महापुरुषाचा जय जयकार, ज्या महापुरुषाच्या कार्याची सातत्याने उजळणी आपण करतो आहोत, त्या महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त आपण नेहमीच एकत्र येतो, विचार करतो, चिंतन करतो आणि मग ती जयंती झाली की ते सगळं संपवून परत आपापल्या गटातटात विखरून जातो. ही केवळ गोव्याची समस्या नाही, महाराष्ट्राची समस्या नाही, संपूर्ण देशामध्ये दलित, ओबीसी, आदिवासी सगळ्या चळवळीमध्ये नेमकं हेच चाललेलं आहे. आमच्या समोर आता जातीयवादाचं संकट नाही, जातीभेदाचं संकट नाही, पण याच जाती धर्माच्या कर्मठपणाच्या आधारे अस्पृश्यतेच्या भिंती आमच्या समोर नसतील, पण अदृश्य अशा जातीच्या चीनच्या भिंतीलाही मागे टाकतील अशा अनेक भिंती तुमच्या आमच्या समोर दररोज वेगवेगळ्या मार्गाने उभ्या केल्या जात आहेत. उदारीकरण, खाजगीकरण यांचं वारं एवढ्या वेगाने येऊ लागलेलं आहे की आता समाजच काय, 4 माणसं सुद्धा एकत्र येऊ नये अशा प्रकारची आपल्या अवतीभोवती सगळी समाज रचना विस्कळीत करून टाकण्याचं काम प्रत्येक व्यवस्था करताना दिसते आहे. परवाची तुम्ही हेडलाईन सगळ्यांनी वाचली असेल. शिक्षणाच्या अधिकाराचा आणि 25% दुर्बलांना आरक्षण देण्याचा एक कायदा या देशामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन पास केलेला आहे. खरं तर तो या 10 दशकापूर्वीच तो व्हायला हवा होता. तो जाणीवपूर्वक झाला नाही. भारतीय लोकशाहीला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला गेल्यानंतरही 60 वर्ष तो अधिकार दिला गेला नाही. बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी या सगळ्यांना जाणीवपूर्वक अज्ञानाच्या अंधारात खितपत ठेवण्याचं षडयंत्र गेली 60 वर्ष पद्धतशीरपणे राबवलं गेलं. आणि ज्या बाबासाहेबांनी शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं हत्यार मानलं होतं, ते हत्यार अतिशय खंडित करण्याचं, ते हत्यार या समाजाच्या हातीच येऊ नये अशा प्रकारचं जे षडयंत्र होतं ते प्रत्येक पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी यशस्वी करण्याचं काम केलं आहे. आणि आता आमचे केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल म्हणतात की आम्ही क्रांतिकारी विधेयक आणलं आहे. खरं तर हा अतिशय बदमाशपणा आहे. कसली क्रांती? खरं तर बहुजन, दलित, आदिवासी
यांना पुन्हा एकदा नव्या अंधारात लोटण्याची ती प्रतिक्रांती आहे की काय, अशा प्रकारची शंका यावी अशा प्रकारचं हे विधेयक आहे. केवळ न्यायालयाने ते लवकर पास व्हावं यासाठी आग्रह धरला म्हणून ते पास केलं आहे. पण त्या शिक्षण अधिकारा या विधेयकातल्या तरतुदी जर पाहिल्या तर पुन्हा एकदा आमची शिक्षण व्यवस्था टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासारख्या धनाढ्य लोकांच्या दावणीला बांधण्याचा पुन्हा एक छुपा डाव या विधेयकाच्या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे. हा धोका आपण ओळखला पाहिजे. खरं तर कुठल्याही क्रांतीची पूर्वअट ही सांस्कृतिक क्रांती असते आणि सांस्कृतिक क्रांती ही केवळ शिक्षणाने येऊ शकते. मनाची मशागत शिक्षणातून होऊ शकते असं ज्या घटनाकारांनी सांगितलं. त्या घटनेच्या सगळ्या सामाजिक तत्वांना पायदळी तुडवण्याचं काम या देशातल्या प्रत्येक सत्तेनं केलेलं आहे. त्याला आजची केंद्रातली सत्ताही अपवाद नाही. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपण एकीकडे फुटून निघत असताना आपल्या समोरचे प्रश्न केवढे मोठे उग्र बनत चालले आहेत त्याचं उदाहरण म्हणून या शिक्षण अधिकाराच्या कायद्याकडे आपण बघितलं पाहिजे. घटनेच्या मूळ स्वरूपात सुद्धा शिक्षणाचा अधिकार हा देशातील सर्व पालकांना दिलेला होता. परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी तो जाणीवपूर्वक 60 वर्ष नाकारला आणि या देशातल्या कोट्यावधी दलित, बहुजन, आदिवासींना अज्ञानाच्या खाईत लोटण्याचं पाप केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जवळपास 1 दशक उलटल्यानंतर 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारने घटनेत 86वी दुरुस्ती केली आणि त्यांनी सांगितलं की शिक्षणाचा अधिकार आम्ही घटनात्मक तरतुदीमध्ये आणतो आहोत. त्यानंतरही तो पुरेसा कायदा झाला नाही आणि आज तो पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने आणलेला आहे आणि हातचलाखी अशी केली आहे की या शिक्षणाच्या अधिकारानंतरही खाजगीकरणाचे जे काही या शिक्षणातले धोके आहेत ते कायमच आहेत. या शिक्षणाच्या अधिकाराला, या कायद्याला आता कशा प्रकारे उत्तर द्यायचं हे फार मोठे गुंतागुंतीचे प्रश्न आज दलित, ओबीसी आणि सगळ्याच बहुजन चळवळीसमोर उभे केलेले आहेत. ज्या देशात 78% लोकांचं उत्पन्न केवळ सरासरी 20 रुपये मानलं जातं, त्या देशामधले लोक जरी 25% शिक्षणाचा अधिकार खाजगी शाळांमध्ये केला असला, आरक्षण दिलेलं असलं तरी त्यांची महागडी फी भरू शकतील का, हाही प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आमचा कायदा करणाऱ्या कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही सरकारने आम्हाला दिलेलं नाही. म्हणून हा कायदा झाला म्हणून हर्ष होण्याचा, आनंद होण्याचा अजिबात आम्हाला कारण नाही. कारण हा कायदा तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा नव्या अंधाराकडे घेऊन जाणार आहे की काय, याचा विचार आमच्यातील सुज्ञांनी, विद्वानांनी करायचा आणि त्यातून काहीतरी नवा मार्ग काढला पाहिजे का काय, अशा प्रकारची एक मोठी पोकळी शिक्षणाच्या रूपाने आपल्यासमोर या सरकारने उभी केलेली आहे. खरं तर आज असं म्हटलं जातं की सगळं काही समतावादी वातावरण आहे. समतावादी वातावरण देशात आहे, राज्यात आहे की आणखी कुठे आहे हा प्रश्न पडावा अशी पदोपदी आमच्याकडे स्थिती आहे. आमचे मित्र विष्णू सूर्य वाघ इथे आलेले नाहीत. त्यांचीच एक कविता गोव्यातल्या समतावादी वातावरणाचा बुरखाफाड कसा करणारी आहे ही त्यांनी भाजपमध्ये येण्यापूर्वी लिहिली होती. त्या कवितेचं शीर्षक आहे बळी. पांडुरंगाची वीट काढली, रामकृष्णाचा सुदिन आला. पांडुरंगाची वीट काढली, रामकृष्णाचा सुदिन आला. सत्तेचा खेळ खेळता आम आदमी जाम झाला. आपली खुर्ची राखण्यासाठी रोज नवी खेळी आहे. ताळेगावच्या देवचारासाठी उद्या कुणाचा बळी आहे. बहुजन समाजाची ओसरी पेशवाईने बळकावली. जयंती दिनीच घडले नाटक, भाऊसाहेबांनी आसवे गाळली. मठ ग्रामस्थाच्या राजकारणात अंतृतचा ओबीसी कष्टी आहे. पुन्हा एकदा ऐका, ही आजच्या संदर्भातही कशी ओळ लागू आहे.
मठ ग्रामस्थाच्या राजकारणात अंतृजचा ओबीसी कष्टी आहे, माधव पुत्र पुन्हा मंत्रालयात आणि उंबरट्या बाहेर एसटी आहे. मठ ग्रामस्थाच्या जागी आता म्हापसा आला आहे आणि एसटीच्या जागी पुन्हा एकदा ओबीसी आला आहे. परिस्थिती बदललेली नाही. विष्णू वाघ असते तर त्यांनी इतर निश्चितपणे ते मान्य केलं असतं. गोव्याची आजही ही स्थिती आहे. ज्या खान माफिया विरुद्ध आमचे रमेश गावस लढतात, त्या खान माफियांनी गोव्यातली किती टक्के जमीन व्यापलेली आहे याचा आम्हाला अंदाज तरी असतो का? कारण त्याच्याबद्दल आम्ही विचार करत नाही, तो कारण तो लढा रमेश गावस यांच्या पुरताच असतो. गोव्यात मी नेहमी म्हणतो की आता केवळ नरकासुराचं मंदिर बांधणं बाकी आहे. बाकी शोधून शोधून सगळी मंदिरं बांधलेली आहेत आणि तिथं बहुजन समाज भजन करण्यासाठी ठेवलेला आहे. या मंदिरातल्या दानपेट्या त्याच्या चाव्या कुणाच्या कमरेला आहेत हे आम्ही विचारत नाही. आम्हाला भजन करायचंय. या विरुद्ध जे आमचे अर्जुन जयराम परब सारखे लेखक सातत्याने लिहितात ते परबई मग ते पुरोगामी एकटेच असतात. त्यांची चळवळ ओबीसी, दलित, आदिवासी यांची का होत नाही? अशासारखे अनेक प्रश्न गोव्यासारख्या छोट्या राज्यातही उभे असताना आमच्या देशाचं वातावरण आणखी पुन्हा एका विशिष्ट मूढभारांच्या हातात कसं एकवटलं जात आहे हे चित्र आज आम्ही बघितलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी ज्या समतेचं स्वप्न पाहिलं होतं, ज्या सामाजिक समतेचा आग्रह धरला होता, त्या समतेला पुन्हा एकदा बट्टा लावण्याचं काम सर्व देश पातळीवर पद्धतशीरपणे सुरू आहे. ज्या दिल्ली विद्यापीठाला आम्ही या देशाचा मेंदू म्हणतो, त्या विद्यापीठामधली जर आकडेवारी आम्ही बघितली तर अवघ्या 5 वर्षामध्ये 5400 ओबीसी, दलित, आदिवासी यांच्या जागा रिक्त होत्या आणि त्यांच्या नावे जो काही कोट्यवधींचा निधी आला होता तो इतरांच्या नावे वळवलेला आहे. हे यूपीए सरकारच्या काळातच घडलेलं आहे. दिल्लीत 84 कॉलेजेस आहेत. 84 पैकी 83 कॉलेजचे प्राचार्य हे एकाच जातीचे आहेत. कुठे गेलं तुमचं आरक्षण? दलित, ओबीसी, आदिवासी या सगळ्यांची आरक्षण डावलून या 93 कॉलेजवर एकाच जातीचे प्राचार्य कसे राहू शकतात? कुणीही प्रश्न विचारत नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यालाही देशाचा मेंदू म्हटलं जातं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये 203 पदापैकी 135 पदावरचे प्रोफेसर हे एकाच जातीचे आहेत. कुठल्या जातीचे तुम्हाला माहित आहे? SC ST चे केवळ 3 प्रोफेसर आहेत. नियमानुसार 44 असायला पाहिजे. ओबीसीचे केवळ 8 आहेत. देशातली 25 केंद्रीय विद्यापीठं बघा, 2663 प्रोफेसर तिथं शिकवतात. त्यात केवळ 2523 हे सवर्ण प्राध्यापक आहेत. म्हणजे 98.5 58% आरक्षण एकाच जातीच्या वाट्याला आहे आणि तुम्ही सगळे 5%, 7%, 27% आरक्षणासाठी सगळी लढाई लढता आहात. वास्तविक 100% आरक्षण त्यांच्याच वाटेला आहे. धर्म, प्रथा, परंपरा या सगळ्या रूपाने त्यांनी आपल्यासाठी कायमचं आरक्षण करून ठेवलं आहे आणि बाकीच्यांना तुकडे फेकत आपापसात झुंजत ठेवायला लावलेला आहे. मग महाराष्ट्रात मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर त्याला ओबीसीने विरोध करायचा. माळ्यांना आरक्षण नको म्हणून तेल्यांना पुढे काढायचं. बौद्ध विरुद्ध मातंग उभे करायचे. आदिवासी विरुद्ध आणखी ओबीसी उभे करायचे. फोडा आणि झोडा, डिव्हाइड अँड रूल. आपापसातच झगडे करायला लावायचे, एकमेकाची डोकी फोडायला लावायची आणि आरामात सत्ता उपभोगायची. सत्तेची सगळी सत्ता स्थाने बळकावून ठेवायची. हा गेल्या 60 वर्षाचा सत्ता पिपासू संघर्ष आजही जशाचा तसा चालू आहे आणि आम्ही दरवर्षी बाबासाहेबांची जयंती त्याचं स्मरण करतो आहोत. गोव्यात आम्ही वेगळं काही घडत नाही असं म्हणतो. गोवा मुक्तीला 50 वर्ष पूर्ण झाली. या 50 वर्षामध्ये ओबीसी मधला फक्त एक IAS तयार करण्याचं काम आम्ही केलंय. आशुतोष तेली नावाचा एकच ओबीसी
IAS होऊ शकला ही आमच्या 50 वर्ष गोवा मुक्तीची देणगी आहे. या आशुतोष तेलीने जे काम केलं आहे ते राजस्थानात जाऊन बघा, देश पातळीवर त्याची चर्चा होती आहे आणि तो गोव्याचा आहे. 50 वर्षात एक IAS. गोवा मुक्तीनंतर आम्ही मिळवलं काय? सामाजिक समता ही आहे का? ठराविक लोकांनी कोट्यावधीचे रुपये कमवायचे, खनिजाच्या माध्यमातून गोवा पोखरून टाकायचा, सर्वसामान्यांसाठी जगणं असह्य करून टाकायचं आणि म्हणायचं गोवा मुक्तीनंतर आम्ही किती 50 वर्षानंतर केवढी प्रगती केली आहे. सामाजिक विषमता कायम ठेवणारं, ठराविक लोकांचीच मक्तेदारी कायम ठेवणारं आणि बहुसंख्याकांना कंगाल करून टाकणारं हे धोरण समतेचं कसं असू शकतं? या पार्श्वभूमीवर मला 1990 साली झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या एका अधिवेशनाची खास आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राह्मण अल्पसंख्य आहेत, 3.5% आहेत असं म्हटलं जातं. आता टक्के वाढलेत की कमी झालेत ते मायावतींना विचारलं पाहिजे. 1990 साली बिहारमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं अधिवेशन झालं. तेव्हा तिथं गंभीरपूर्वक विचार करण्यात आला की आपण अल्पसंख्य आहोत, आपण राजकीय सत्तेच्या माध्यमातून या देशावर राज्य करू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? एक IAS हा संपूर्ण जिल्ह्याचा हुकुमशहा असतो. आपण IAS तयार केले पाहिजे. या देशावर जर राज्य करायचं असेल तर किती IAS लागतील? त्यांनी हिशोब केला. कमीत कमी 500 IAS तयार करा आणि हा संपूर्ण देश ताब्यात घ्या. आज तुम्ही IAS ची आकडेवारी काढून बघा, ते कुठल्या जातीचे आहेत आणि काय करतायत. बाकीच्या जातींना IAS चं स्वप्नही पडत नाही. सगळ्या अर्थाने सर्वार्थाने सत्ता त्यांनी ताब्यात घेतली आहे आणि तुम्ही केवळ तुकड्यांसाठी भांडत एकमेकांची डोकी फोडत सुटला आहात. केवळ जगण्यासाठी संघर्ष, जगणं आणि जिवंत राहणं हाच त्यांनी आता तुमच्यासाठी संघर्ष करून ठेवलेला आहे, निर्णायक लढा करून ठेवलेला आहे. मग विचार परिवर्तन, सगळं विचारांचं आदान प्रदान, प्रबोधन हे लढे तर दूरच राहिले. असा काळ कठीण आलेला असताना या काळामध्ये OBC, आदिवासी, दलित यांचे मुख्यमंत्री होतात, मोठ्या पदावर जातात. मायावती उत्तर प्रदेश सारखं राज्य ताब्यात घेते आणि तिथं सर्वाधिक ब्राह्मण निवडून आणते. तामिळनाडूमध्ये करुणानिधी सारखा न्हावी समाजाचा माणूस कितीतरी वेळा मुख्यमंत्री होतो, परंतु त्या समाजाची तिथं काय अवस्था असते? केरळमध्ये भंडारी समाजाचा मुख्यमंत्री होतो, बिहारमध्ये भूमिहार समाजाचा नितीश कुमार येतो आणि सवर्ण आयोग तयार करतो. गुजरातमध्ये तेली समाजाचा नरेंद्र मोदी काय करतो ते माहित आहे. OBC आदिवासी नेतृत्वाचंही एक ब्राह्मणीकरण, उच्च वर्णीयकरण करण्याची जी परंपरा या देशामध्ये सुरू झालेली आहे, त्याला सगळ्या समाजाचे, सगळ्या पक्षाचे नेते बळी पडतायत. आपलं भलं झालं की झालं, समाज खड्ड्यात गेला तरी चालेल, ही प्रत्येकाची भावना बनली आहे. त्यामुळं सगळ्याच दलित OBCच्या चळवळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर वेगानं मागे फेकल्या जात आहेत. सगळ्या नेतृत्वाचं एक विशिष्ट अशा ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था यशस्वी होत असताना फुले आंबेडकरांचा जयघोष करणारे तुम्ही आम्ही सगळे या व्यवस्थेला समजून घेणार आहोत की परत पुन्हा पुन्हा शरण जाणार आहोत? यातच खरं तर आम्ही या महापुरुषाच्या विचारांचं किती प्रामाणिकपणे अनुकरण करतो हे आज सिद्ध होणार आहे. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हे एवढं जरी चिंतन आपण गंभीरपणे केलं तर काळाने आपल्या समोर जी काही आव्हानं वाढून ठेवली आहेत त्याला किमान सामोरं जाण्यासाठीची शक्ती आपल्यामध्ये येईल आणि त्या लढ्याला काहीतरी एक दिशा देण्यासाठी सामूहिक नेतृत्वाचं एक बळ उभं राहील, एवढी आशा व्यक्त करूया. धन्यवाद.